देवाच्या लोकांचे 7 चित्र हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या लोकांचे म्हणजे आपले 7 वेगवेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सर्व 7ही चित्र इफिसकरास पत्रात आपल्याला आढळतात. आणि या संदेश मालिकेतला आजचा 4था भाग आहे. आणि आजचा आपला विषय आहे दुसरे चित्र म्हणजे शरीर, पिक्चर टू द बॉडी. आता देवाचं वचन हे एक आरसा आहे. आपण देवाकडे येण्यापूर्वी आपण कसं असतो ते आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतो की आपण पापी आहोत, आपल्याला तारणाची क्षमेची गरज आहे. नंतर प्रभू येशूवर विश्वास ठेवून तारण झाल्यानंतर क्षमेचा अनुभव घेतल्यानंतर आपण कसे झालेलो आहोत, नीतिमान ठरलेलो आहोत, त्याच्या रक्ताने शुद्ध झालेलो आहोत हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि एवढंच नव्हे तर देव त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनाने आपल्याला कसं घडवित आहे आणि आपण एक दिवशी काय होऊ, कोण होऊ हे देखील पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या वचनाच्या आरशात पाहणं महत्त्वाचं आहे. तर ह्या संदेश मालिकेत आपण हे पाहणार आहोत की वैयक्तिकरित्या एकटेच नाही तर सामुदायिकरित्या, सार्वजनिकरित्या, मंडळीय नात्याने आपण आपल्याकडे देव कशा रीतीने पाहतो, कशा रीतीने तो आपल्याला घडवत आहे एकत्रितपणे. आणि म्हणूनच ह्या मालिकेचं नाव आहे देवाच्या लोकांचे 7 चित्र. आणि हे 7ही चित्र पावलाच्या इफिसकरास पत्रावर आधारित आहेत. आता मागच्या आठवड्यात आपण पहिलं चित्र पाहिलं जे आपल्याला इफिसकरास पत्र 1 आणि वचन 22 मध्ये आढळतं. आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो, त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले. त्याने म्हणजे देव पित्याने, त्याच्या म्हणजे प्रभू येशूच्या. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला किंवा मंडळीसाठी दिले. मंडळीला किंवा मंडळीसाठी अंडरलाईन करा. इफिस 1:22 म्हणजे पहिलं जे चित्र आहे ते आहे देवाचे लोक, देवाची मंडळी आहे, असेंब्ली किंवा चर्च. आज आपण दुसरं चित्र पाहू जे आपल्याला इफिस 1 आणि 23 मध्ये आढळतं. इफिसकरास पत्र पहिला अध्याय आणि वचनं 22 आणि 23 आपण वाचू. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने त्यांच्यावर मस्तक असे व्हावे म्हणून त्याला मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती म्हणजे मंडळी भरलेली आहे. इफिस 1:22 आणि 23. आता जे दुसरं चित्र आपल्याला आढळतं इफिस 1:23 मध्ये ते आहे मंडळी हे त्याचं शरीर आहे. देवाचे लोक हे ख्रिस्ताचं शरीर आहे, बॉडी ऑफ क्राइस्ट. एकत्रितपणे, वैयक्तिकरित्या नाही तर एकत्रितपणे आपण ख्रिस्ताचं शरीर असे आहोत. पहिलं चित्र आहे आपण एक मंडळी आहोत किंवा सभा आहोत. आणि दुसरं चित्र आहे की आपण ख्रिस्ताचं शरीर आहोत. याचा अर्थ काय? याच्यावरून आपल्याला आपली जबाबदारी किंवा आपल्या जबाबदाऱ्या आणि आपलं कार्य हे कसं दिसून येतं. आपण जर ख्रिस्ताचं शरीर आहोत तर ह्या शरीराचं कार्य किंवा उद्देश काय? आणि सरळ साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर शरीराने आपण जगाशी आणि काळाशी कनेक्ट होतो. जोपर्यंत आपण या शरीरात आहोत तोपर्यंत ह्या जगात काळ आणि समय आहे, टाइम. आणि म्हणून द पर्पस ऑफ द बॉडी इज टू गेट थिंग्स डन इन टाइम अँड स्पेस. की आपण टाइम आणि स्पेस, वेळ आणि काळाशी संबंधित आहोत शरीरात असल्यामुळे. शरीर सोडल्यानंतर आपण अनंत काळात जाऊ, पण शरीराने ह्या जगात असल्यामुळे आपण जगाशी आणि काळाशी संबंधित आहोत. आणि ख्रिस्ताचं शरीर या नात्याने सुद्धा त्याच रीतीने आपण ह्या जगाशी आणि काळाशी संबंधित आहोत. आपण ते माध्यम आहोत या जगात किंवा पृथ्वीवर की आपल्याद्वारे म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे म्हणजेच तुमच्या आणि माझ्याद्वारे जगामध्ये देव त्याचे उद्देश, त्याच्या योजना सिद्धीस नेत असतो.
जगात काय घडतंय, काय घडणार आहे याच्यासाठी त्याला आपली गरज आहे आणि तो आपल्यावर अवलंबून असतो. आता इब्री लोकास पत्राच्या 10व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताच्या शरीराबद्दल विशिष्ट असं काहीतरी सांगितलेलं आहे आणि याचा संदर्भ स्तोत्रसहितामधून आहे, पण आपण वेळेअभावी त्या स्तोत्रामध्ये जाणार नाही. फक्त मेन पॉईंट किंवा जे मुख्य उद्देश ते आपण पाहूया. इब्री लोकास पत्र 10वा अध्याय आणि वचन 5 ते 7 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. म्हणून तो म्हणजे प्रभू येशू, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पणे यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहेस. होमाने व पापाबद्दलच्या अर्पणाने तुला संतोष नव्हता. देव जो पुत्र देव जो पित्याशी बोलत आहे. यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. इब्री 10:5-7. आता हे दोन वाक्य जर एकत्रित केले की तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे, जर एकत्र केले तर याच्यावरून प्रभू येशूला जे शरीर देवाने दिलं किंवा शरीरात तो होता ते कशासाठी होतं हे आपल्याला कळतं. त्याचं शरीर पृथ्वीवर किंवा जगात असताना देवाचा उद्देश, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी होता. दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की ख्रिस्ताचं शरीर, फिजिकल बॉडी जी प्रभू येशूला मिळालेली होती, ज्या शरीराने तो या जगात होता, ती वधस्तंभावर अर्पण म्हणून त्याने अर्पण केले. आणि दुसरी गोष्ट ही की त्याचं जे शरीर तुम्ही आणि मी आज आहोत, सार्वजनिकरित्या किंवा सामूहिकरित्या त्याचं उरलेलं कार्य ह्या जगामध्ये, ह्या पृथ्वीवर पूर्ण करण्यासाठी आहोत. तो आपल्याद्वारे, त्याच्या शरीराच्या म्हणजे तुमच्या आणि माझ्याद्वारे, म्हणजे चर्च किंवा मंडळीच्या द्वारे उरलेलं कार्य तो पूर्ण करीत आहे. आता नव्या करारामध्ये अनेक चित्र आपल्याला याविषयीचे पाहायला मिळतात, परंतु दोन चित्र आपण याच्यातले पाहू. पहिलं जे आहे आपल्याला रोमकरास पत्र 12 आढळतं. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि वचन 4 आणि 5 इथे काय लिहिले जरा बघा. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. रोमकरास पत्र 12:4 आणि 5. म्हणजे ख्रिस्तामध्ये आपण जरी वेगवेगळे असलो तरी एक शरीर असे आहोत आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत. आपण जरी स्वतंत्र वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्याला असले तरी आपण एकमेकांचे अवयव आहोत आणि सर्वजण मिळून ख्रिस्ताचं शरीर आहोत. आणि हेच चित्र पावलाने करिंथीकरांना देखील सांगितलेलं आहे. करिंथीकरास पहिले पत्राचा 12वा अध्याय आणि वचन 12 ते 21. पहिले करिंथ 12 ते 21 या ठिकाणी पाऊल हे अजून स्पष्टपणे सांगतो. आणि हे या ठिकाणी पाऊल मंडळी किंवा चर्च विषयी म्हणजे तुमच्या आणि माझ्याविषयी बोलत आहोत. कारण जसे एक शरीर असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असो किंवा हेलेनी असो, म्हणजे विधर्मी असो, गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असं होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असते? संबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवलेला आहे.
किंवा जोडून ठेवलेलं आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कुठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हाताला म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. 1 कोरिंथ 12:12-21. म्हणजे या ठिकाणी पाऊल हे सांगतो की शरीर एक युनिट किंवा एक घटक आहे आणि त्या शरीराचे वेगवेगळे पार्ट किंवा अवयव असतात आणि प्रत्येक अवयवाचं वेगवेगळं कार्य असतं. तसं ख्रिस्ताच्या मंडळीत किंवा ख्रिस्ताच्या शरीरात आहे की आपल्या सर्वांना एकाच आत्मा त्याने दिलेला आहे. एका आत्म्याने आपण संचरित झालेलो आहोत. आपण विधर्मी असो, यहुदी असो की कोणी असो, एका आत्म्याने त्याने आपल्याला एक केलेला आहे. आणि या ठिकाणी कोणता शब्दावर भर दिला माहिती आहे का? तो शब्द आहे एक. आपण सर्व एका आत्म्याने संचरित झालो. आपण सर्व एक शरीर आहोत. आपल्या सर्वांना एकच आत्मा मिळालेला आहे. बघा, एक किती वेळेस झालेला आहे. म्हणजे शरीर वेगवेगळ्या अवयवांनी आहे तरी आपण सर्वजण मिळून एक आहोत. आणि म्हणून आपण दुसऱ्या ख्रिस्ती विश्वासधाऱ्यांना असं म्हणून चालणार नाही की मला तुमची गरज नाही, मी करू शकतो, हे शास्त्राला धरून नाही. आता शरीराचं मस्तक म्हणजे ख्रिस्त, याला देखील शरीराची गरज आहे. मस्तक जर वेगळं केलं तर शरीराचा काही उपयोग नाही. आणि मस्तक म्हणजे ख्रिस्त सुद्धा असं म्हणत नाही की मला शरीराची गरज नाही. मस्तकाला देखील शरीराच्या सर्वात छोट्या अवयवाची गरज असते. तसं ख्रिस्ताला आपण किती छोटे असलो त्याच्या मंडळीमध्ये, त्याच्या राज्यामध्ये, तरी आपली गरज आहे आणि आपण तितकेच महत्त्वाचे आहोत. पुष्कळ अवयव मिळून एक शरीर. आता तयार झालेलं चित्र, तयार झालेलं प्रॉडक्ट किंवा उत्पादन कसं असेल याचं देखील वर्णन पावलाने केलेलं आहे की आपण तयार झाल्यानंतर, घडल्या गेल्यानंतर. इफिसकरास पत्र 4 आणि याचं 16 वचन. इफिस 4 आणि 16 मध्ये पाऊल असं लिहितो, त्याच्यापासून म्हणजे ख्रिस्तापासून, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते किंवा शरीर आपली वाढ करून घेते. इफिसकरास पत्र 4 आणि 16. तर बघा, ख्रिस्तामध्ये आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत एका आत्म्याने. आणि जरी आपण वेगळे आहोत तरी आपण त्या शरीराचे अवयव आहोत आणि सर्व मिळून ते शरीर आहे. हे ऐक्य त्याच्या आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने आलेले आहे, येत असते. आणि मग त्या शरीराची रचना किंवा वाढ होत असते. जोपर्यंत अवयव शरीराला जोडलेले नाहीत तोपर्यंत ते अवयव जसं कामाचं नाही, काम करू शकत नाही, तसं जोपर्यंत तुम्ही आणि मी मंडळीला किंवा ख्रिस्ताच्या शरीराला म्हणजे इतर जे विश्वासणारे आहेत एकमेकांना आपण जोडलेले नाहीत तोपर्यंत आपण कार्य करू शकत नाही. तोपर्यंत त्याच्या आत्म्याचा पुरवठा होऊ शकत नाही. आणि जर तसं झालं नाही तर ते शरीर सुदृढ किंवा हेल्दी असं होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक पार्ट किंवा प्रत्येक अवयवाचं कार्य आणि प्रत्येक अवयव कार्यरत असणं हे गरजेचं आहे, तरच शरीर कार्य करतं. एक अवयव जरी काम करत नसला तर त्याचा परिणाम सर्व शरीरावर होतो. आता 2 गोष्टी याच्यातून आपण पाहतो. पहिली गोष्ट ही की हे चित्र शिकवणारे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे, या चित्राचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे. आणि दुसरा प्रश्न असा की आपल्याकडून देवाची काय अपेक्षा आहे, काय अपेक्षित आहे. देवाच्या उद्देशाबद्दल, देवाच्या कार्याबद्दल हे चित्र आपल्याला काय सांगतं.
आता पहिली गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे ती ही, की आपण जरी वेगवेगळे असलो, वेगवेगळे अवयव ख्रिस्ताच्या मंडळी शरीरात असलो, तरी आपण सर्व स्वतंत्र असे आहोत. आपण सर्व वेगळे आहोत, पण आपण सर्व स्वतंत्र आहोत. आपण एकच अवयव नाही. कोणी कान आहे, कोणी डोळा आहे, कोणी हात आहे, पाय आहे. आपले वेगवेगळे कार्य आहे, वेगवेगळ्या सेवा आहेत, पण तरी आपण स्वतंत्र आहोत. पण आपण एकमेकाला त्याच्या आत्म्याने जोडलेले आहोत. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं प्रमुख कार्य त्याच्या मंडळीमध्ये आज हे आहे की आपल्याला जरी वेगवेगळे कार्य, वेगवेगळे दानं, वेगवेगळ्या ठिकाणी आपण असलो, तरीही एका आत्म्याने आपण संचरित झालेलो आहोत आणि आपण स्वतंत्र असं कार्य करत आहोत. आपल्या प्रत्येकाचं कार्य, प्रत्येक अवयव जसा महत्त्वाचा असतो, तसा आपण प्रत्येकजण ख्रिस्ताच्या शरीरामध्ये, मंडळीमध्ये, देवाच्या योजनेमध्ये ह्या जगात महत्त्वाचे आहोत. आणि हे जर समजलं तर आपण असं म्हणणार नाही की मला तुमची गरज नाही, किंवा मी हे करू शकतो, किंवा आमचं चर्च किंवा माझी मंडळी किंवा माझा ग्रुप. आपल्याला हे कळेल की दुसरेही मंडळी आहेत, दुसरे ग्रुप आहेत, दुसरे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत आणि ते पण ख्रिस्ताचे अवयव आहेत. आणि आपण जेव्हा एकमेकाला जोडले जाऊ एका आत्म्याने, त्यावेळेस आपण आपलं कार्य या पृथ्वीवर पूर्ण करू. एकमेकाला कनेक्ट झाल्याशिवाय, जोडले गेल्याशिवाय आपण कार्य करू शकत नाही. हे आज प्रत्येकाला समजण्याची किती गरज आहे, नाही का? आज प्रत्येक जणाचा वेगळा ग्रुप, वेगळी मंडळी, वेगळी सेवा कार्य आहे. आणि प्रत्येकाला, अनेकांना असं वाटतं की आपल्याला दुसऱ्यांची गरज नाही आहे. आणि म्हणून हे समजणं महत्त्वाचं आहे की आपण जर ख्रिस्ताचा अवयव आहोत, तर आपण सुदृढ राहण्यासाठी आणि पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी शरीराला म्हणजे ख्रिस्ताच्या मंडळीला म्हणजे इतरांना जोडलं जाणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे. आणि देवाचे उद्देश तोपर्यंत पूर्ण होणार नाही, जोपर्यंत मंडळीला, आपल्या प्रत्येकाला याचं महत्त्व कळणार नाही की आपल्याला एकमेकांची गरज आहे. आपण ख्रिस्ताचे अवयव आहोत आणि सर्व मिळून त्याचं शरीर आहोत. आणि ज्यावेळेस प्रत्येक मेंबर, प्रत्येक अवयव एकमेकाला जोडला जाईल, त्यावेळेस ख्रिस्ताचं शरीर देवाचा उद्देश पृथ्वीवर सिद्धीस नेईल, देवाच्या गौरवासाठी. तर आज आपण इथेच थांबू. आज आपण दुसरं चित्र पाहिलं, ते म्हणजे शरीराचं, की मंडळी, चर्च हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि आपण प्रत्येकजण त्याचे अवयव आहोत. पुढच्या आठवड्यात आपण तिसरं चित्र पाहू देवाच्या वचनात, की देवाचे लोक या नात्याने हे जगात आपण कोण आहोत. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.